नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के जो के यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की बांधकाम कामगार योजनेमार्फत कामगारांना घर बांधण्याकरिता अर्थसहाय्य 6 लाख रुपये एवढे देण्याचे सरकारने ठरवलेले आहे. याविषयीचीच A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करायचं विसरू नका मित्रांनो, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. येथे मित्रांनो, सर्वात आधी गुगलवर यायचं आहे तुम्हाला. त्यानंतर गुगलवर आल्याच्या नंतर बांधकाम कामगार हे टाईप करायचं आहे. टाईप केल्याच्या नंतर मित्रांनो, जी 1 नंबरची वेबसाईट असेल, थोडी लोड घेत आहे. जी 1 नंबरची वेबसाईट आहे महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स वेलफेअर बोर्ड. या 1 नंबरच्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. त्यावर क्लिक केल्याच्या नंतर एक असा इंटरफेस तुम्हाला दिसून येईल. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही वेबसाईट तुम्हाला दिसून येईल. या वेबसाईटवर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. त्यावर जे 2 नंबरचं जे ऑप्शन दिसत आहे, अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम, यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्या नंतर एक नवीन इंटरफेस तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. सिलेक्ट ॲक्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर न्यू क्लेम हे ऑप्शन त्या ठिकाणी निवडायचं आहे. त्यानंतर ऑप्शन निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून द्यायचा आहे मित्रांनो. मी या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेत आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून घेतल्याच्या नंतर प्रोसीड टू फॉर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर रजिस्टर्ड मोबाईलवर एक OTP सेंड करण्यात येईल. तो OTP मित्रांनो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि व्हॅलिड OTP यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची प्रोफाईल ओपन होईल. ओपन झाल्याच्या नंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. त्या ठिकाणी तुम्हाला अर्जदाराचा बँक तपशील त्या ठिकाणी भरावयाचा आहे. त्यामध्ये सर्वात आधी IFSC कोड तुम्हाला टाकायचं आहे. तुमचं कोणतं बँक खातं आहे त्या बँकेच्या खात्याचं बँकेचा IFSC कोड टाकून त्यानंतर तुमचं अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे मित्रांनो. अकाउंट नंबर टाकल्याच्या नंतर परत एकदा खाते क्रमांकाची पुष्टी करण्यासाठी डबल एकदा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे कन्फर्म अकाउंट नंबरसाठी. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे आणि केंद्र निवडायचं आहे. त्यानंतर योजना श्रेणी, त्यामध्ये तुम्हाला योजना निवडायची आहे. समाज कल्याण योजना कोणती योजना असेल ती आपण त्यामध्ये शोधायची आणि काढून घ्यायची आहे मित्रांनो. सहा लाखाकरिता घर बांधण्याकरिता जी योजना आहे ती योजना आपल्याला त्या ठिकाणी निवडायची आहे मित्रांनो. आर्थिक कल्याण योजनामध्ये तुम्हाला F03 ही योजनेची निवडायची आहे त्या ठिकाणी. ती निवडल्याच्या नंतर फॉर्म ऑटोमॅटिक खाली लोड होईल. त्यामध्ये सगळ्यात आधी परत एकदा बँकेचा तपशील तुम्हाला टाकून द्यायचा आहे. ज्या बँकेच्या मार्फत तुम्ही घर बांधण्याकरिता लोन घेतलेलं आहे त्या लोनची अमाऊंट टाकायची आहे त्या ठिकाणी. त्यानंतर व्याजदर काय आहे ते व्याजदर त्या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर कोणत्या बँकेतून घेतलेलं आहे त्या बँकेचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं आहे. बँकेची शाखा कोणती आहे ते टाकायचं आहे आणि लोन सँक्शन डेट तुम्हाला त्या ठिकाणी नमूद करायची आहे मित्रांनो. त्यानंतर कर्जाचा कालावधी किती महिन्याचा आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे. त्यानंतर काही डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ठिकाणी ॲड करायचे आहेत. ते कोणते कोणते डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवून देणारच आहे. हे डॉक्युमेंटची साईज मित्रांनो 2 MB पर्यंत असायला पाहिजे. PDF JPG कोणतेही डॉक्युमेंट तुम्ही ॲड करू शकता. कोणतेही 2 MB पर्यंत साईज असायला पाहिजे मित्रांनो.
त्यामध्ये सगळ्यात आधी राष्ट्रीयकृत बँकेत कर्ज घेतल्याचा पुरावा हे त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर पती आणि पत्नीच्या नावावर घर नोंदविण्याचा पुरावा हे देखील तुम्हाला 2 नंबरला ॲड करायचा आहे। त्यानंतर नंबर 3ला पती किंवा पत्नीच्या नावे घर नसल्याचे शपथपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेकडून 6 लाख रुपयाचे व्याज देय प्रमाणपत्र तुम्हाला अपलोड करायचे आहे। त्यानंतर नंबर 6 कामगाराचे बँक पासबुक तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाईडवर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो। डायलॉग बॉक्स जो छोटा दिसत आहे त्या डायलॉग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करून घ्यायचे आहेत। त्यानंतर स्क्रोल डाऊन करून क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट्स यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। जी अवेलेबल डेट्स आहे त्या डेटवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे, त्यावर एकदा क्लिक करा, क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट। मित्रांनो, जी तुम्ही डेट निवडणार आहात त्या डेटच्या दिवशी तुम्हाला वरील अपलोड केलेले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन कार्यालयाला भेट द्यायची असते। त्यामध्ये जी अवेलेबल डेट आहे ती तुम्ही पाहू शकता, 26, 27, 28, 29, 30 ही या महिन्याची अवेलेबल डेट त्या ठिकाणी दिसून येत आहे। त्यापैकी एक निवडून घ्यायची आहे, त्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी भेट द्यायची आहे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन। त्यानंतर डायलॉग बॉक्स यस करून सर्व माहिती व्यवस्थित भरलेली आहे करून तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे मित्रांनो। सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट होईल, अपलोड केला जाईल, तुम्हाला टोकन नंबर देखील येईल। त्यानंतर तुम्हाला प्रिंट अपॉइंटमेंट लेटर यावर क्लिक करून कार्यालयाला ज्या दिवशी तुम्हाला त्या दिवशीचा अपॉइंटमेंट लेटर त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल ते डाउनलोड करून प्रिंट करून घ्यायची आहे। या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो। व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा, आम्ही तुमच्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे, भेटूया एका नवीन व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।